या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी जोडले गेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपलं पहिलं तर भरपूर स्वागत। निकाल आपल्या बाजूने लागलेला 16 आमदार तुमचे पात्र ठरलेले, तुमची पहिली प्रतिक्रिया? अखेर सत्याचा विजय झाला, लोकशाहीचा विजय झाला, हिंदुत्वाचा विजय झाला आणि एकाधिकारशाही आणि घराणेशाहीचा पराभव झालेला आहे। यामध्ये जी एखाद्या पक्षाचा प्रमुख किंवा अध्यक्ष त्याला आपला पक्ष म्हणजे खासगी मालमत्ता समजून कुठलाही बेकायदेशीर निर्णय घेता येणार नाही, जी अशा प्रकारचा निर्णय आज झालेला आहे। आणि मुख्य प्रतोद शिवसेना खरी शिवसेना धनुष्यबाण जे निवडणूक आयोगाने निर्णय दिला होता तो अध्यक्षांनी कायम ठेवलाय। जे मुख्य प्रतोद म्हणून आहेत भरत गोगावले हे कायम ठेवलेले आहे आणि सुनील प्रभू यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी आहेत अशा प्रकारचा निकाल त्यांनी दिला आणि मेजॉरिटीला महत्व दिलेलं आहे। जी आणि यामध्ये एवढंच सांगतो की कुठल्याही पक्षामध्ये लोकशाहीला महत्व असतं आणि कोणालाही आपला पक्ष संघटना स्वतःची खासगी मालमत्ता समजून कुठलाही निर्णय घेता येणार नाही। निवडणूक एकाबरोबर लढवायची, सरकार दुसऱ्या बरोबर बनवायचं हे मनमानी करता येणार नाही। त्यामुळे एक मोठी चपराक जी शिंदे साहेब, उद्धव ठाकरे असं म्हणतायत की तुम्ही लोकशाहीची हत्या केलेली आणि ते सर्वोच्च न्यायालयात जाणार, या विरुद्ध काय प्रतिक्रिया? लोकशाहीची हत्या त्यांनी 2019ला केली, जेव्हा लोकांनी त्यांना निवडून दिलं शिवसेना भाजप युती म्हणून आणि सत्तेच्या खुर्चीसाठी मोहापायी त्यांनी मित्र पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला। ज्या लोकांनी त्यांना शिवसेना भाजपला मतदान केलं होतं त्या मतदारांच्या पाठीत खंजीर खुपसला। लोकशाहीची हत्या गळा त्याच दिवशी त्यांनी घोटला होता स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी। त्यामुळे ते खरी बेमानी आणि गद्दारी मतदारांशी त्यांनी त्या 2019लाच केली होती। जी यावेळेस ते असंही म्हणालेत की शिवसेना ही शिंदेची होऊच शकत नाही आणि जनतेला हा निकाल मान्य नाही आहे। बिलकुल, बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढे घेऊन चाललोय। शिवसेना वाचवण्याचं आम्ही काम केलंय, धनुष्यबाण वाचवण्याचं आम्ही काम केलंय, या ठिकाणी जनतेच्या मनातल्या भावना वाचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे। त्यांनी तर बाळासाहेबांनी ज्यांना जवळ केलं नाही, काँग्रेसला गाडण्याची भाषा केली, त्यांना डोक्यावर घेतलं, त्यांच्या मांडीवर बसले आणि त्यांना तर बाळासाहेबांच्या बद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणूनच या ठिकाणी त्यांना निवडणूक आयोग असेल, सुप्रीम कोर्ट असेल, किंबहुना आता स्पीकर असतील, यांनी योग्य तो कायद्याच्या चौकटीत लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे लक्षात घेऊन निर्णय दिलेला आहे। नक्कीच शिंदे साहेब, ते असंही म्हणालेले उद्धव ठाकरे की विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे तो आम्हाला मान्य नाही आणि याविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत आणि विधानसभा अध्यक्षांचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे। बिलकुल, जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल मिळतो तेव्हा तेव्हा त्या संस्थेला चांगलं म्हणतात। निवडणूक आयोगाला चुनाव आयोग म्हटलं, आज चोरों के सरदार म्हटलं, यांना जेव्हा यांच्या बाजूने निकाल मिळतो तेव्हा ती संस्था चांगली असते, परंतु जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागत नाही, मेरिटवर निकाल लागतो, तेव्हा ती संस्था वाईट असते। हे अनेक वेळा घडलेलं आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो, मी मेरिटवर निकाल मिळेल अशा प्रकारची भावना व्यक्त केली होती। एक निकाल मेरिटवर निकाल दिला, भरत गोगावले यांना अधिकृत ठरवलं, पक्ष शिवसेना हा आमच्या बाजूने अधिकृत ठरवला, मग त्यात डिस्क्वालिफिकेशन जे सुनील प्रभू आणि इतर लोकांचं ती पिटिशन फेटाळली का असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि हे अनपेक्षित आहे। त्यांनी या रोजच्या मीडियामध्ये चालणाऱ्या ट्रायल आणि त्यांच्यावर होणारे आरोप यामुळे किंवा दबावामुळे कशामुळे तो पिटिशन फेटाळलं याचा देखील आम्हाला विचार करावा लागेल। तज्ञ लोकांशी बोलून त्या बाबतीत देखील आम्ही पुढचा निर्णय घेऊ। निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आता विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयानंतर हे उद्धव ठाकरे आपल्याला गद्दार म्हणतायत, त्यांनी त्यांची भाषा सुधारावी का?
बिलकुल ते तर महागद्दार आहेत. ते गद्दारीचा कळस आहे. कारण त्यांनी 2019ला भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला. जी. एका बाजूला मोदीजी, एका बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून मतं मागितली. लोकांनी मतदान केलं आणि त्यांनी सरकार निवडणुका लढवल्या. एका बरोबर सरकार स्थापन खुर्चीसाठी दुसऱ्या बरोबर केलं. ही खरी महागद्दारी आहे. तेवढंच मी म्हणेन. जी, धन्यवाद शिंदे साहेब, आपण आपली संपूर्ण प्रतिक्रिया इथे नोंदवली त्याच्यासाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख महागद्दार असा केलेला आहे. त्यांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसलं 2019 साली निवडणुकांमध्ये, अशी प्रतिक्रिया यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलाय तो योग्यच आहे आणि आम्ही कुठल्याही पातळीवर हा निर्णय असाच लागेल असाही विश्वास यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिलेला आहे.